समाज 10 अनुर्वाच्य निरूपण. आत्मज्ञान झाल्याचे समाधान वास्तविक बोलता येत नाही. तरी शिष्याचा तसा आग्रह असल्याने समर्थ त्याला शब्दांच्या माध्यमातून ज्ञानाच्या शक्य तितके जवळ नेतात. कोणत्याही गोष्टीचा आपण अनुभव घेतो तेव्हा अनुभवाची वस्तू, अनुभव घेणारा आणि अनुभव अशी त्रिपुटी असावीच लागते. परंतु आत्मवस्तू एकटी एक असल्याने तिचा अनुभव बोलून दाखवता येत नाही, तर आपण स्वतःच ती वस्तू होऊन अनुभवायचं असतं. श्रीराम समाधान पुसता काही, म्हणती बोली जे ऐसे नाही. तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. मुक्याने गूळ खादला, गोडी न ये सांगाव्याला. याचा अभिप्राव मजला, निरोपण कीजे. अनुभवही पुसो जाता, म्हणती न ये की सांगता. कोणापासी पुसो आता समाधान. जे ते अगम्य सांगती, न ये माझी ये प्रचिती. विचार वैसे माझे चित्ती, ऐसे करावे. ऐसे श्रोत्याचे उत्तर, याचे कैसे प्रत्योत्तर. निरोपी जेल तत्पर, होऊन ऐका. जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवची केवळ. ते स्वरूप प्रांजळ, बोलो न दाऊ. ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम. धरिता संत समागम, सर्वही कळे. सांगता न येते सांगणे, गोडी कळाया गूळ देणे. ऐसे हे सद्गुरुविणे, होणार नाही. सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधील आपणासी. पुढे कळे अनुभवासी, आपे आप वस्तू. दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आप शुद्धी. तेणे लागे समाधी अकस्मात. आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता. पुढे वस्तूच तत्वता समाधान. सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्व साक्षी ते अवस्था. आत्मा तीहून परता, अवस्थातीत. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे. ते समयी उतरे, फुंज मीपणाचा. जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण. अनुर्वाच्य समाधान, या कारणे बोलिजे. जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा. ऐसा तोही उभा कल्पित केला. मिथ्या कल्पनेपासून झाला, खरे पण कैचे असेल त्याला. म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. दुजे विण अनुभव, हे बोलणेची तो वाव. या कारणे नाही ठाव अनुभवासी. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे. म्हणून बोलणे साजे अनुर्वाच्य. अनुभव आणि अनुभविता, सकळ ये मायेची करिता. ते माया मुळी नसता, त्यासी काये म्हणावे. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक. तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे. तव शिष्ये विनविले, जी हे आता निरोपिले. ते पाहिजे बोलिले, मागुते स्वामी. मज कळाया कारण,
केलेची करावे निरूपण, येथील जे का निज खूण, ते मज अनुभवावी. जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्योत्तर, तेची आता अति तत्पर, श्रोती येथे परिसावे. एवढे सांगूनही शिष्याचे पूर्ण समाधान न झाल्याने समर्थ त्याला परत एकदा मुख्य मुद्दे सांगताहेत. येथे अजन्मा म्हटलाय तो तूच आहेस. स्वप्नी स्वप्न म्हणजे मी आत्माच आहे हे जागेपण जाऊन मी देह हे पहिलं स्वप्न आणि हा संसार आहे हे त्यातलं दुसरं स्वप्न. पण ह्या संसारातच तू सारासार विचार करून सद्गुरूंना शरण गेलास. त्यांच्या मुखातून तू शुद्ध आत्मस्वरूपाचे विवेचन ऐकलेस. त्यामुळे संसार हा स्वप्नमय आहे हे तुला पटलं. यानंतर आत्मस्वरूपाचा तू साक्षात अनुभव घेतलास की स्वरूपाविषयीच्या शब्दांची गरज पडणार नाही आणि तू अत्यंत शांत निवांत होशील. हीच खरी जागृती. ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूची जाण, तुवा देखिला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो. स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, येथे तुवा सारासार विचार केला. रिघोनी सद्गुरु सशरण, काढून शुद्ध निरूपण, याची करिसी ऊण खूण, प्रत्यक्ष आता. रिघोनी सद्गुरु सशरण, काढून शुद्ध निरूपण, याची करिसी ऊण खूण, प्रत्यक्ष आता. याचाची घेता अनुभव, बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती. ही खरी आत्मज्ञानाची खूण आहे. पण होतं काय तर सद्गुरूंच्या उपदेशाचा विचार करता करता ध्यास लागतो आणि अनुभव आला असं वाटू लागतं. पण तो भ्रम असतो. ज्याप्रमाणे स्वप्नात आपण जागं होतो आणि व्यवहार करतो तसेच मीच तो असं वाटू लागतं. पण या अनुभवामध्ये थोडा भ्रम असतो, वेगळेपणा असतो. या सर्वांच्या पलीकडे खरी जागृती असते जी शब्दांनी बोलून दाखवता येत नाही. ज्ञान गोष्टीचा गलबला, सरोन अर्थ प्रगटला, याचा विचार घेता आला, अंतरी अनुभव. तुझ वाटे हे जागृती, मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती, फिटलीच नाही. स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परी ते सत्य स्वप्न भ्रमरूप. जागृती या पैलीकडे, ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची. म्हणून ते समाधान, बोलिताची नये ऐसे जाण, निशब्दाची ऐसी खूण ओळखावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य नाम समास 10वा. श्रीराम. दशक 6वा समाप्त.